महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे आणि महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला आहे आणि हा सप्ताह 7 दिवस चालणार आहे। यामध्ये प्रामुख्याने 1 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा चांगल्या कामाबाबत गुणगौरव करण्यात येणार आहे व त्यांची सेवाबाबतचे जे काही शासनाकडून येणे आहे किंवा जे लाभ आहेत ते प्रामुख्याने देण्यात येणार आहे। दिनांक 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ जी अतिक्रमणे झालेली आहेत ती प्रकरणे तपासून आपण नियमाकुल करणार आहोत। त्याप्रमाणे 3 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो शिवपाणंद रस्ते याबाबतचा माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत शासन निर्णय आणि वेगवेगळे शासकीय यंत्रणेला आदेश दिलेले आहेत। त्यानुसार आपल्या तालुक्यामध्ये मंडळाधिकारी आणि तलाठ्यामार्फत 75 पांदन खुल्या केलेल्या आहेत आणि 300 पांद्यांची यादी तयार करून पैकी जवळजवळ 70 अंदाजपत्रके तयार करून बारमाही रस्ता शेतकऱ्यांना वापरता यावे यासाठी माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत। सदर सप्ताहांतर्गत दिनांक 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये साजरं करण्यात येणार आहे। त्यासाठी मंडळाधिकारी, स्थानिक तलाठी, कृषी सहाय्यक, आपले सरकार सेवा केंद्र, आधार चालक हे सर्व दिवसभर हजर राहून त्या दिवशी दिनांक 4 ऑगस्ट रोजी शिबिर यशस्वीपणे राबविणार आहे। 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेले जे आपल्या तालुक्यातील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना घरी जाऊन त्यांची डीबीटी आणि केवायसी करण्यात येणार आहे। तांत्रिक अडचणीमुळे किंवा ते तालुका मुख्यालयी न येऊ शकल्यामुळे त्यांचे आज पावे तो डीबीटी झालेली नाही। तर आपल्या तालुक्यामध्ये सांगायला निश्चितच आनंद होत आहे की 9000 लाभार्थ्यापैकी आपले फक्त 13 लाभार्थी राहिलेले आहेत आणि आपण त्या 13ची डीबीटी न चुकता 100% यशस्वी दिनांक 5 ऑगस्ट रोजी ती करून घेणार आहे। 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासन करण्याचा आणि अतिक्रमण मुक्त करण्याचा व जे नियमात आहे ते नियमाकुल करण्याचा आणि काही प्रकरणे सरकार जमा करण्याचा सुद्धा आपला नियोजित आहे। त्याबाबतही आपण स्थानिक पातळीवर मंडळाधिकारी तलाठी यांना त्याबाबत निर्देश दिलेले आहेत। निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी माननीय महसूल मंत्री महोदय यांनी एमसँड प्रणाली अवलंबिलेली आहे। त्याबाबत तालुक्यातील सर्व क्रशरधारक यांची आपण दिनांक 7 रोजी सभेचं आयोजन केलेलं आहे आणि शासन निर्णयाबाबत आपण त्यांना सविस्तर माहिती देणार आहे आणि एमसँड प्रणाली तालुक्यामध्ये कार्यक्षम राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हा खनिज कर्माधिकारी यांच्या मार्फत आपण शासनाकडे पाठवणार आहोत। अशा प्रकारे आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न निकाली निघावे यासाठी सर्व आंबेगाव वासियांना मी कळकळीचं आवाहन करतो, विनंती करतो। धन्यवाद। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य